नमन वैरागे तो त्याग ज्ञानी ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजे ठाया माझे आयसे काया जन मोहे आत्मरूप गणेशांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता हृदय आपले चपावनिया भले वरी बसू पावले श्री गुरूंचे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगामध्ये ब्रह्मी स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा ब्रह्मीचा आनंद मिळवण्यासाठी भक्तीची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे आणि वैराग्याची गरज आहे. आणि या गोष्टी जर आपण केल्या तर ब्रह्मी पदापर्यंत आपल्याला जाता येतं आणि त्या ब्रह्मानंदाचा आपल्याला उपभोग आनंद मिळवता येतो. अशा प्रकारचा अभंग आहे. तत्पूर्वी निवेदन प्रतिवर्षाप्रमाणे हनुमंतरायाच्या दरबारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 6वा दिवस आहे नाही 6वा दिवस आहे आणि म्हणून आज 6वा क्रमांकाचा कीर्तनाची सेवा आहे. समस्त गावकरी मंडळांना कोटी कोटी धन्यवाद. पांडुरंगाचा आशीर्वाद. कीर्तनासाठी उपस्थित आमचे आदरणीय हरिभक्ती परायण गायनाचे माऊली महाराज, इकडे आमचे वैण्याचे माऊली महाराज, गावातील आमचे बळी महाराज, आदरणीय आमचे धुनीरामजी महाराजजी, उपस्थित आमचे मृदंगाचार्य, समस्त श्रोती मंडळ, गावकरी मंडळ, कार्यक्रमाचे आयोजक मंडळ, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, तरुण मंडळ, सर्वांचं अभिनंदन आणि सेवेला आरंभ करतो. विठ्ठला प्रत्येक माणसाचा इच्छा आहे आपलं आरोग्य कायम राहावं, म्हणजे कुठल्या प्रकारचा रोग माणसाला येऊ नये. नंबर 1, कुठलाही रोग आपल्याला येऊ नये, पहिली इच्छा आहे. दुसरी इच्छा आहे की कुठेही गेलं आपल्याला अपयश मिळू नये, जीवनामध्ये यश प्राप्त व्हावं. नंबर 3 आहे घरामध्ये भरपूर संपत्ती असावी. ते नंबर 4 आहे खूप ज्ञान असावं. नंबर 5 आहे आवदारी असावं, उदारता असावी दान देण्यासाठी. आणि नंबर 6 आहे वैराग्य सात्विक असावं. आणि याच्यामुळं आपलं जीवन सुखी जातं. आणि सुखी जावं म्हणून माणसं इच्छा करतात, पण तसं होत नाही. कधी अपयश येतं, कधी यश येतं, कधी ज्ञान होतंय काही कळत नाही, कधी पैसा येतो ते वाटत नाही. हे सगळ्या भानगडी का आम्ही जे इच्छा केली ना पूर्ण का होत नाहीत, तर नेमकं उत्तर सांगा महाराज. आम्ही खूप इच्छा करतो हो, पण आमचं मनोरथ पूर्ण होऊ शकत नाही. नेमकं उत्तर सांगा. त्याचं उत्तर असं आहे, नोकरी मिळवायची म्हणजे अभ्यास लागतो कधी. अभ्यास केल्याशिवाय, कोर्स पूर्ण केल्याशिवाय, टक्केवारी घेतल्याशिवाय नोकरी मिळत नाही. आणि नोकरी नाही मिळाली की पैसा मिळत नाही. आणि पैसा जर नाही मिळाला तर आपल्या प्रपंचातल्या सगळ्या वस्तू आपल्याला मिळवता येत नाही. आणि त्याच्यामुळे आपलं जीवन सुखी जात नाही. म्हणून माणसं दुःखी आहे. तर आम्हाला हे सर्व मिळवायचे. आम्हाला काय करायचं, हे सर्व मिळवायचे. रोग येऊ नये, आनंद राहावं, पैसा भरपूर असावं. आणखी महत्वाचा मुद्दा, देवाने आमच्या घरी काम करावं. तसं गोरबा काकाच्या घरी गाडगी तयार केली, स्वतः माझ्या घरी खुरपेले शेतात जाऊन, नाही का, चोकोबाच्या घरी बाळापण पोत्याचं बाळांपण केलं. कबीराच्या मागे विनू लागले शेले. सगळे संतांच्या घरी देवाने काम केलं, तसं आमच्या घरी देवाने काम करावं असं वाटतंय कधी सगळ्याला वाटतंय. देव आपल्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटतंय का नाही. मौली महाराज, देवाने आपल्या घरी यावं आणि आपण उदगीरला जरी गेलो तर देवाने शेतातली फवारणी करून जावं.
वाटतंय का देवाने आमचं काम करावं असं वाटतंय. देवाने आमच्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटतंय, सगळ्याला वाटतंय. देवाच्या घरी कुणाला जा वाटतंय? देवा घरी कुणाला जा वाटतंय? देवा घरी जा वाटतंय? नाही महाराज, अनेक नातूचं लग्न बघायचे, मग त्याला धरायला मुलं बघायचे, लय आणि बघायचे काय काय. आता कस काय हो, जमत नाही. आता लय जगायचे आणखी दात पडले तरी नवे बसून आणतो. पांढरे केलं तर काळे करून घेतो. आमच्यात या काळात 2-4 होते असे दात उभे, आणलं पाडून चौकीत बसलो खाल्लीवर. आम्ही कशाला बसलो? जेवण वाटावं लागतंय. कशासाठी भानगडे पांढरे केलं पावसाला पाळीच लावायच नाही का? या वैन नाटायचं. सुंदर राहावं माणसानं का पवित्र असावं? सुंदरपणा असावं का पवित्र असावं? माणसाने पवित्र असावं. माणूस सुंदर आहे हो, जग पास करेल तुम्हाला, देव पास करत नाही ना. दिसायला आपली सुंदर आहे पण देव पास करत नाही. अंदर क्या आहे? अंतकरणामध्ये खराब असेल अंतकरण तर देव तुम्हाला पास करत नाही. तुम्ही अपवित्र असाल, दिसायला सुंदर असाल, देव म्हणतो तुझी मला गरज नाही. माणसानं पवित्र असाल आणि पवित्र होण्यासाठी एकच साधन आहे भगवंताचं नामचिंतन. सुंदर दिसण्यासाठी अनेक साधने नाही का? साप नाही चांगले चांगले, भारी भारी कपडे, दागिने, तोंडाला फेरांगले, पावडर आहे वगैरे वगैरे वगैरे. सुंदर देशाला अनेक साधने आहेत हो, पण किती दिवस आयुष्य आहे तोपर्यंत. सुंदर पेक्षा पवित्र असणार किंमत आहे. पवित्र असं आणि पवित्र होण्यासाठी भगवंताची नामचिंतनाची गरज आहे. हरिपाठ कीर्ती दुखी जरी काय पवित्राचे होय देशाचा. आणि दुसरे प्रमाण आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. ज्याच्या वाणीत नामचिंतन आहे ते पवित्र आहे. भगवंताचं नाम पवित्र आहे. तुम्ही सगळे अपवित्र आहोत नाही, अपवित्र शरीर आहे. आपण गर्भवासामध्ये जन्म घेतलेले माणसो म्हणून अपवित्र आहोत, पण परमात्मा आयोनी संभव आहे. देव जन्मत नाही, देव प्रगट होतो. म्हणून बरेचसे प्रमाणे तुम्ही पहा, आयोनी संभव प्रगटला हा राघव म्हटलेला आहे, जन्मला नाही. आयोनी संभव नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. प्रगटला शब्द आहे. आणि इकडे बघा हनुमंतरायाकडं महारुद्र प्रगटला, नामा म्हणेल्या वंदीला. प्रगटला हा शब्द आहे, जन्मला नाही. जन्म ही आपली उपाधी आहे. भगवंताला जन्मही नाही आणि मरणही नाही. जन्म आणि मरण याचा वेगळा परमात्मा आहे. तर आयोनी शंभो, अखंड, अक्षय, शुद्ध, नित्य, सुरोदित, स्वयंभू, सनातन अशा प्रकारची नाव आहे त्याला. आणि म्हणून तो परमात्मा तिन्ही कालामध्ये टिकून राहतो. त्याचं नाव आहे देव. सध्या कशांना होत नाही. नयनं छिंदती शस्त्राणी नवंदहती पावता हा न कळेल त्या पण शोषेती मारता हा. आजी जळत नाही, पाण्यात बुडत नाही, वाऱ्यात उडून जात नाही. हो, तो अखंड आहे, नाश होत नाही, शस्त्रानं तुटत नाही. त्याचं नाव देव आहे अलग वर्षामध्ये. आणि त्या देवाकडे 6 गुण आहेत. ईश श्री अवतारे ज्ञान वैरागी ऐश्वरे. हे 6 गुणवरे वसती जेठ म्हणून तो भगवंतो. येस श्री अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण भगवंताकडे आहेत. आणि हे आपण देवाला प्रसन्न करून घेतले तर हे 6 गुणापैकी 1-2 गुण आपल्याला देव देतो. एक गुण हनुमंतांनी मिळवून घेतला. येसे मिळविला मारुती. एक हनुमंतांनी मिळवून घेतला. विभीषण केला लंकापती. श्री म्हणायचा गुण आहे, विभीषणाने मिळवला नाही का. अवतारे कर्णाने मिळवलं. ज्ञान ब्रह्मदेवाने मिळवलं. वैराग्य शुक्राचार्याने मिळवलं. आणि ऐश्वर्य अर्जुनाने मिळवलं. भगवंताचे 6 गुण आहेत. देव देतो
पण देवाला प्रसन्न केलं तर, देव आपल्याला प्रसन्न झालं तर मग आपला देव हे 6 गुणापैकी एक तरी गुण देतो, त्याच्यामुळे आपलं जीवन सुखी जातं. ठीक आहे म्हणले महाराज. मग देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावं लागलं सांगा? देवाला आवडते ते करावं लागेल. देव प्रसन्न होण्यासाठी जे देवाला आवडते ते आपण करावं लागेल ना. मग काय आवडतं देवाला सांगा? आवडे देवाशी वाईटा प्रकार नामाचा उच्चारार्थ दिवस. भगवंताला भगवंताची नामाची आवड आहे आणि ते नाम कसं घ्यावं लागेल? आवडीने भावे हरिनाम घेशी. आवडीने घ्यावं लागल, प्रेमाने घ्यावं लागल आणि मग शुद्ध अंतकरण घेतल्यानंतर देव आपल्यावर प्रसन्न होतो असं अर्थ आहे. आणि एकदा प्रसन्न झाला देव, काय पाहिजे बा? विठला भगवंताकडं नेमकी भक्ती करावी लागते, मग ज्ञान प्राप्त होत आहे. पण भक्ती करण्यासाठी अगोदर एक वस्तू लागते, ते म्हणजे भाव. भाव शुद्ध असेल तर भक्ती करता येते, भाव नसेल तर भक्ती करता येत नाही. जर केली तर ते सोंगाडी होते. माऊलीने प्रमाण मगातलं बघा. भावेन भक्ती भक्तीन मुक्ती बळवीन शक्ती बोलू नये. भाव असेल तर भक्ती, भाव नाही आणि भक्ती करू लागला तर सोंग आहे. दमे करी भक्ती सोंग जावी ना. अंतरे भावाने वेगळ्या मध्ये एक बाहेर येत, पोटात एक होटात एक. आत वेगळं बाहेर वेगळं असं नाही होत ना. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडे भावात. देव अंतकरण पाहतो, शुद्ध भाव लागतो माय बाप. आणि दुसरं काही लागत नाही, काही नलगे एक भावाचे कारण. तुका विठोबाचे आता भाव झालाय कमी, भाव झाला कमी. तुकोबाला म्हणले बा देव मंदला देव मंदला, भाव बुडाला काय? देवा पायी नाही भाव भक्तीवरी वरी भाव नाही समोर पेला जीवन तर तो जाना विचार देवा पायी नाही भाव. भाव झाला कमी आणि मग देव आपल्याला मिळत नाही, पावत नाही, प्रसन्न होत नाही. पुष्कळ भजन करत का नाही. एकानं जाऊन शेतामध्ये मोटर चालू केलं, पाण्याची वरची मोटर चालू केलं. 1 तास झालं मोटर चालू झाली, पाणीच वर येईना. दांडा पाणीच पण नाही. मालक आला भरून, अरे मोटर चालू केली का? 1 तास झालं चालू करून, पाणी कसं काय आले दांडामध्ये? पाय किंवा पाय चालू नाही. चल तिकडं दोघे गेले. फ्यूज काढून लागले, बघून चांगला फ्यूज मोटर चालू आहे. 1 तास ह्याच्यात घातला ते. फ्यूज काढणं, टाटर जोडणं, वायर काढणं, हे करणं, उरपाटी तिरपाटी काय असेल कलेक्शन देऊ लागले. तर मी वेळ लागला गेला, पाणी वेळ मोटर तर चालूच. शेजारी आला, काय करू गडी मारत? अहो 1 तास घालून मोटर चालू पण पाणी जोरी नाही गेले दांडामध्ये. त्यानं बघितलं इकडं तिकडं सगळं बरोबर आहे म्हणून लाईट मध्ये फुटबॉलनं पाणी सोडले. काय झालं? फुटबॉलनं पाणी सोडले. आणि फुटबॉल पाणी केव्हा सोडतंय? काय खराब झाल्यावर? जेबले काय नाही, जेबली खराब झाली की फुटबॉल पाणी सोडून देते आणि मग पाणी वर येत नाही. तसा ही फुटबॉल आहे तुम्हाला. हे काय आहे? फुटबॉल आहे आणि मध्ये जेबली आहे बघा. हिने सगळं सोडून दिले हो, आचरण सोडून दिले सगळं. लक्षात ही मोकळी पडल्या. मग हे पाणी धरणा गेल्या सोडून दिलं. कीर्तन आहे तर वा वा काय महाराज हो गेला महाराज, त्याचा धंदा आहे हो. असं बोलतो लोक बोलते. एक नंबर काय महाराज, एक काम करतात बघा, पाया पडायची मिठी करते, दुसरं काही करत नाही. लांब ऐकले कीर्तन का ऐकल्या कीर्तन झाल्या जवळ आलं. आल्याबरोबर बिडी बिडीवडी बिडीवडी चालू माझ्या वाटाकला काय महाराज तुमचं कीर्तन हो झालं असं आपलं काय नाही. नंबर 1 कीर्तन झालं म्हणला. काय म्हणाय तुझं? आपल्याला दर्शन घ्यायचं.
दर्शन राहू दे, काय करायचं दर्शन हा नाही दर्शन घ्यावं लागतं तुमचं तुम्ही हातात बिडी आहे तुझ्या चालू कशाला दर्शन होतं तोपर्यंत आहे का तुम्ही नाही पण बिडी तुझी पेटलेली बिडी मी कसं करू त्यानं मला 2 तास तर ऐकलो मला एक गोष्ट तुम्ही ऐकत नाही का त्या काळी माझ्या गावात ती भानगड मी मग आता आलाय तर आता घ्यावायची बिडी घेतली बिडी त्या का वेद नका बाबा वेद नका आम्ही विचार काय करत ये दूर करा की काय म्हणतो कसं करावं लागत काय करावं लागलं दरलं बिडी बिडी झालं त्याला पाया पडलं दुसऱ्यानं मध्ये फोटो काढलं काढलं की फोटो असं काढलं त्याला फोटो काढला गेलं मोठला आला ती घेऊन मोबाईल माझ्याकडे सोपते का तुम्हाला असं लोक पाया पडतात तुम्ही बिड्या वाटता खुशाल काय महाराज आता बरं आहे मी कधी बिडी ओढली आहे का हातात की बिडी दूर निघाला की हो अहो त्यानं दिल तर हो त्या माणसानं कुणी काय मी दिलं राहता तुमच्या तुम्ही घ्यावं हातामध्ये घ्यायचं नाही मला लोकांनी मला चुकलं बाबा काही फोटो आता म्हणा का व्हॉट्सअपला जाणार फेसबुकला तुमचे फोटो हे जाणार कसं करणार महाराज दर्शन केला पण नाही मी मला बंद करून टाके डिलीट करून टाक तसं होत नाही मला हे आणि मग 100 रुपये द्या 100 रुपये द्या आता डिलीट होतोय आपल्याकडे दुसऱ्याकडून घ्या काय करायचं तर चालू फेसबुकला व्हॉट्सअपला चालू म्हणा टाकून देतो सगळे आता कसं करावं लागलं मला 50 रुपये व्हॉट्सअपला राहू द्या फेसबुकला टाकतो 100 रुपये दिले मावली त्याला आणि ती कट केलं चांगला केला म्हणून दर्शन घेऊन असले ना कोणी आमच्यापेक्षा भारी काय सांगा काय सांगा कीर्तन त्याला धंदा हो त्याचा भाव पाहिजे लक्षात ठेवा भाव असे तर देव मिळतो अनेका मिळत नाही भाव असेल तर भक्ती करता येते आणि नाही तर भक्ती करता येत नाही पण भक्ती म्हणजे काय आता हे सांगा भक्ती नेमकं म्हणायचं कशाला भक्तीचं लक्षण काय आहे भक्तीचं लक्षण आहे समता समभावना अनोच्छिन्न द्रष्टा अपरोक्ष ज्ञान म्हणजे जिकडे बघावं तिकडे देव पाहणे त्याला भक्ती जे दिसे बोध ते मानिले भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा अर्जुना भक्ती म्हणजे काय सगळ्यामध्ये देव आहे असं पाहणं हे नाव आहे भक्ती आता विचार करा आपला दिसतोय का देव सगळ्यामध्ये दिसत नाही आपल्या विरोधामध्ये फारम भरला दिसतोय का त्याचा देव दुश्मन दिसतोय आहे का आपल्याकडे भक्ती नाही दुश्मनामध्ये देव दिसला पाहिजे त्याला नमस्कार केला पाहिजे भक्ती ते नमन ऐक वैरागी तो त्याग कोणी जरी असला तर हात जोडणे त्याला भक्ती विठ्ठल हेच भक्ती देवाला आवडते हेचे थोर भक्ती आवडते भक्ती आवडते आवडते देवान आणि ते हा मंत्राने केली भक्ती तुकोबाने हात जोडले काय भक्तीच्या त्या भाटान मज दावाया सुबटा म्हणून देव त्यांच्या हृदयात जाऊन बसला पैसा हृदयामध्ये राम असदा सर्व सुखाचा परे भ्रांतासे काम विषयावरी गावगाव मंदिर भक्ती केली म्हणून दुसरी भक्ती केली बिल्लानी माहिती आहे की नाही शबरी राम शबरीकडे गेले का शबरी रामाकडे आली राम गेले राम गेले आपण देवाकडे जातो पंढरपूरला देव आपल्या घरी कधी येतो नाही
आणि सावता महाराजांच्या घरी देव आला, भक्ती केली. गोरबा काकाच्या घरी देव आला, आपण देवाकडे चाललो. फरक एवढाच आहे ना, देवाने आपल्या घरी यावं तशी भक्ती केली पाहिजे ना. म्हणून ऐका महिमा वडेचे, बोरे खाये बिल्लणीचे, थोर प्रेमाचा भुकेला हाते दुष्काळ दयाला. प्रेम भक्ती पाहिजे. भक्तीनं देव प्रगट करता येतो, भक्तीनं देव प्रगट करता येतो, ज्ञानानं ओळखता येतो. भक्तीनं प्रगट करायचा आणि ज्ञानानं ओळखायचा, वैराग्यानं टिकून ठेवायचा. 2-3 गोष्टी लागतात. प्रगट करण्यासाठी शुद्ध अंतकरणी नाम पाहिजे आणि संलक्षण पाहिजे. आणि मग मात्र देव प्रगट होतो. जाणवणे भक्ताचे मानस, ते प्रगट असे जगन्यवास. सर्व काळ भक्त कार्यास पुढे गालेसे सवांगी. प्रल्हादाने म्हणले त्या खांबात देव आहे. निघाला का नाही परड्या खांबातून, हागे सरसे उडी घालून पोडी. ऐसा कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. लाकडा देव आहे म्हणल्यावर लाकडाचं फुटलं ती खांबमधून जरा शेह निघाला. असली भक्ती पाहिजे, ओरिजिनल लक्षात ठेवा. ते द्रौपदीचं वस्त्र हरण चालू झालं, ते हाक मार, हे भगवान आगा वैकुंठीचा राया. धावला कर, हाक मारल्यावर देव तिच्या माग उभा टाकले आणि ते दुगड पुरवले. मायबाप मागे पुढे उभा राही सांभाळे आलिया आगाध निवारावया. अशी भक्ती पाहिजे. तळमळ पाहिजे, हो कळकळ पाहिजे. मळमळ नसावं, तळमळ असं जावं का मळमळ असं जावं. मळमळ उलट्या होतात. तळमळ पाहिजे. तुकोबाराचे प्रमाण आहे ना, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटसे केशवा. देव मिळावं म्हणून भक्ती करीत जावं. लोकांनी शहाणं म्हणावून नाही, पण आपल्याला बी ध्यान येतं देवाचं. पण लय अडचण पडल्यावर, संकट पडल्यावर मग देवाचे ध्यान तोपर्यंत येत नाही. क्या काम असता म्हणते, बहुत अच्छा चल रहा. नारळाचं झाड गेले माणूस, 30 फुटाचं झाड नारळा, वरी गेलं नारळ तोडा गेलं, पाय निसटले. पाय निसटल्यावर आता मरतोय मला खाली पडल्यावर. पुन्हा पाय निसटल्या नारळाच्या झाडाला असं पायाला लागली कळ, नारळ वेचून ना गेलं. ती कळ लागली की आता हे खाली पडलं की मरतोय गडे होणार. मग तिला देवाची याद आली, पडता जलधारी अंदाशी आठवा हरी. मग तिथून म्हणलं, देवा पायातलं कळ लागले हो, मी तुमच्या पाया पडतो, माझ्या पायातले कळ बंद करा. खाली उतरल्या 100 वारकरी जीव घालतो म्हणतो. खाली उतरल्या पायातले कळ कमी करायचे, बंद करायचे, जास्त करायचे, कुणाच्या हातात आहे? देवाचेच की हो. आपल्याला काही कळत नाही त्याच्यातलं. एक मला महाराज की गुडघे केव्हा बंद होतील होतो काचे गुडघे, मी म्हणलं मोडल्यावर. ती कळ देवाने कमी केली. मला कधी वार करायला चहा पाव येत नाही, वारकरी 100 जीव घालतो म्हणलं. देवाने कळ कमी केली त्याच्या पायातले. 10 फूट खाली उतरलं, 10 फूट खाली, 10 फूट उतरलं, राहिले 20 फूट. 20 फूट राहिल्याबरोबर मला का देवाकडे हे 100 काही मला 50 वारकरी जीव घालतो. निम्म्यावर आलं का, निम्म्यावर आणखी मला 50 जीव घाल. पुन्हा आणखी 10 फूट खाली उतरलं, राहिले 10 फूट खाली. 50 ना गडे मला देवा 25 वारकरी जीव घालतो. एवढीच वर आलं. पुन्हा आणखी 5 फूट खाली उतरलं, राहिलं 5 फूट. त्यानं म्हणलं तुझं निष्ठुर पडलं तर पाय मरत पण मरत नाही. वारकरी कशाला जीव घालायचे, काम झालं जाणार. खाली उतरल्यावर मला नाही, खोटं बोलत नाही, मला 1 वारकरी जीव घालतो. 1 वारकरी जीव म्हणजे जा, 1 वारकरी जीव घाल. गेलं घरला, वाट्यावर बसलं, 1 वारकरी तिथून आलो. जय हरी महाराज, जय हरी, जय हरी. तुम्हाला जेवायला किती लागतंय? त्यानं मला का बोल, आमचा नवस आहे मला वारकरी जीव घालायचं. बरोबर. त्यानं मला पाव किलो तांदळाची खिचडी लागते. खादाडाही वारकरी परवडत नाही म्हणून वारकरी अंगी तुटल्याला नाही वास, अंगी तुटल्याला असं. 2-4 वारकरी बदलले. देवारीच वारकऱ्याचं गिरोप घेतो त्याच्या आल्यावर वाट्यावर आल्याबरोबर मला कुठे वारकरी? 15 जेवायला किती लागतंय? 50 ग्रामची खिचडी तांदळाची.
बरोबर, चमच्याभर तूप, एवढा शिरा, एक चमच्याभर ते साखरेचा शिरा लागतोय, आणखी काही गुंजवर सोनं द्या, असावर पहिला शिरा झाला मग नवस पेटला तुम्ही. परवडतंय मला वारकरी. घरला जाऊन सांगितलं आता वारकरी येईल आणि त्यानं काय मागल ते दे म्हणलं. ते गेलं निघून दुसरीकडं शेताकडं आणि वारकरी घरला गेलं. त्या बाईला सांगून ठेवलेलं होतं. अरे वारकरी, तुम्ही काय वारकरी? हो. मग काय काय सांगितलं मालकाने? 50 किलो तांदूळ तेव्हा लावले की लांबरीनं, साखर 50 किलो, तूप 5 किलो, पैसे 1000 रुपये, सोनं 2 तोळे. त्या बाईनं म्हणले आल्या म्हणजे पगार लाडक्या बहिणीचे 1000 रुपये काढले, ते 2 तोळे सोनं मार्क घेऊन गेली. त्यानं पाहून नंतर 1000 रुपये ते 2 तोळे सोनं घेतात त्या वारकऱ्याने. गेले गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर गेलं की हे आलं मालक घरला. मला वारकरी आलत का? आलत की. काय काय मागितलं? कांद्याचा कट्टा, साखरेचा कट्टा, रव्याचा कण लावलं की मला पैसे कधी दिलेस का? दिले की 1000 रुपये. कुठले? लाडक्या बहिणीचे. सोनं काही 2 तोळे. हे झाकले डोळे, त्याच्या पायाला गोळे, बरं केले गोळे म्हणून कुठेही वाटत. आताच गेले म्हणजे गावाच्या बाहेर वाटायला गेले म्हणजे सडकून घेतलं घोड, त्याच्याकडे घोड होतं. त्यात लागलं वारकऱ्याच्या, थांब हे वारकरी थांब, फसितो का? वारकरी पुढीने हे माग घोडे. वारकरी म्हणला हे मला पकडतंय बाबूला. हे वडाचं झाड होतं. गेले वारकरी ते वडाच्या झाडावरून फांबून वरल्या. त्यानं मला आता कुठं जातो म्हणून की घोड खाली बांधून दुसऱ्या फाट्यानं ते माणूस वर गेलं. त्याला तिकून खाल्ल्या फाट्यावर आलं. तिकून ती वारकरी खाली आलं. त्याच घोडं सोडलं, त्याच्यात घोड्यावर बसलं, गेलं घोडं घेऊन. गेलं घोडं तिकडे बिनपत्त्याचं निघून गेलं. त्यानं वरून बघितलं, नेलं म्हणा घोड आहे. आता कशाला गडबड करत जा, मग आणा उतराव, दिवस मोठा घरला. बाळकून म्हणले पुढे गेला घोडा. त्यानं म्हणला तो दिलतीस थोडं, मी जीवन आलो मला घोड. देवाला फसवाय कसं म्हणू? चतुरा दोषी लोणी गुण लावणे देव चतुर आहे, कुणाला फशी करते मग देवाला 100 एका वारकऱ्याला आणलं तर मी एवढा नाटक लावलं ना. देता देव विता, येता देव विता. असली भक्ती देवाला पटत नाही. विठाला विठाला भक्तीमध्ये प्रेम असं जावं, ज्ञान असोल कमी चालतंय. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ज्ञान कमी असं तर चालतंय, पण भक्ती असं जावं. जाणे भक्तीचा जिव्हाळा. अनेक नये माझे मना, होका पंडित शहाणा, म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. का अभिमान नेते नवा भया माझे, प्रेम सुखदी प्रेम सुखदी प्रेमाविन आहे समाधान. भगवंताचं ज्ञान पूर्ण होईलच असं नाही. आलं पाहिजे. फार कठीण आहे भक्ती ज्ञान. त्याचं नाव आनंत आहे, त्याचा अंत नाही, त्याला देव म्हणतात. मग त्याचं ज्ञान आपल्याला होईल हो. ते तिथं प्रमाण आहे वेदाशी, आणि ते जीवजंतू केवीकडे वेदाला कळत नाही, ते आपल्याला कसा मिळावायचा. आणि समजा तुम्हाला जर समजा कळत असेल तर सांगा कोणी. पृथ्वीचं वजन किती टन आहे? पृथ्वीचं वजन किती टन सांगता येणार नाही. आकाशाची लांबी सांगा, सांगता येते का? नाही. आकाशामध्ये चांदणे किती आहेत मोजता येत का? नाही. समुद्राचं पाणी किती लिटर आहे सांगता येईल? सांगता येत नाही. वाऱ्याचा वेग किती आहे सांगता येईल? सूर्यामध्ये तेज किती आहे सांगता येईल? नाही. मग मला सांगा, निर्माण केलेलं पंचमहाभूत आपल्याला सांगता येणार नाही, तर निर्माण करणारा देव कसा कळवलं? नाही कळत. तसं ज्ञान एवढा अवघड आहे, ब्रह्मदेवाला मिळालं नाही ते आपल्याला कसा मिळालं? मग कळत नाही. मग ज्ञानाच्या पाठीमागं न जाता भक्तीच्या पाठीमागं जा. म्हणून पुढे भक्तीने धरले हाती आणि मागे
ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्ती ही माय आहे, ज्ञान वैराग्य तिचे लेकर आहे. माईचा हात धरल्यानंतर लेकर पाठीमागे येणारच ना. म्हणून अगोदर भक्ती करा. भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे पापा येणे जाणे खेपा येण्याचे के खंडती आ भक्ती पंथ बहु सोपा. तू भक्ती करा. ज्ञान पाहिजे कुठपर्यंत ज्ञान लागतो? वस्तूची ओळख होईपर्यंत ज्ञानाची गरज आहे. एकदा वस्तूची ओळख झाली पुन्हा ज्ञानाची काय गरज आहे? अहो एकदा खरं कळाल्यावर पुन्हा विचारायची काय गरज आहे? याला काय म्हणतात? त्याला माईक म्हणतात. झालं की ज्ञानाची. त्याला काय म्हणतात? माईक म्हणतात. त्याला काय गरज आहे? विचारायची गरज आहे का? नाही. तसं मध्ये जोपर्यंत आपल्याला खरं कळत नाही तोपर्यंत ज्ञानाची गरज आहे. एकदा खरं कळालं की पुन्हा ज्ञानाची गरज नाही. म्हणून भक्तीला ज्ञान लागतं कळेपर्यंत. ज्ञानाला टिकवण्यासाठी वैराग्य लागतं. विरक्ती वाटून काही ज्ञानाशी तगण्याची नाही ते विचारण्यात ठेवले देवी. म्हणतात वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. मग या सर्वांना टिकवण्यासाठी वैराग्य लागतंय. म्हणून भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग ज्ञानी ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. पदामध्ये नाथ महाराजांनी 3 प्रकारचं वैराग्य सांगितलेलं आहे. सात्विक वैराग्य, राजस वैराग्य आणि तामस वैराग्य. सात्विक वैराग्य प्राप्त झालं तर 100% आपल्याला परमार्थामध्ये रस निर्माण होईल. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. आणि जर वैराग्य जर नसेल तर मिळत नाही. अवघड नव्हे वैराग्य सोपारे मद बोलता न वाटे खरी. बोलायला सोपं वाटते हो, पण ते करून दाखवायचं म्हणजे अवघड आहे. वैराग्य सोपं आहे का? ते म्हणला भांडण झालं घरात नवरा बायको, तुझं तोंड बघत नाही म्हणलं भांडण म्हणते किंवा असं. आता तुझं तोंड बघणार नाही, घराचं बघणार नाही, तुझं बघणार नाही म्हणलं की गेलं सकाळी सकाळी. दिवस मावळ्यावर लाईट गेल्यावर आलं घरला. बायको म्हणलं तोंड बघत नाही म्हणलं कसं काय घरला. दिवस मावळ लाईट गेल्यावर दिसत नाही म्हणाला. असलं वैराग्य असते का? संतोबा पवार म्हणायचे होते. संतोबा पवार त्यांना आता या ठिकाणी वैराग्य प्राप्त करून घेतो. जंगलामध्ये राहिला. जंगलामध्ये वैराग्य प्राप्त करून अखंड परमात्म्याची प्राप्ती करून घेतला आणि त्याचा मोठं पद मिळालं. महाराज महाराज म्हणून लागले. पण गावात एक होत गैराती माणूस. त्याला भाजीत मीठ जरी कमी पडलं बायकोला दाब द्यायचा. भाजी पीठ कमी पडला असेल म्हणजे तिनं जाईल त्या संतोबा पवारासारखं जंगलात मग कळल. असंच म्हणाल काय म्हणाले का असंच म्हणत जाईल संतोबा पवारासारखं. बाई वाळून गेली. ते संतोबा पवार गावात भिक्षा मागा आल्यावर त्या बाईकडे बघितलं म्हणजे बाई असं का झाला तुम्ही? अहो आमचे मालक असं म्हणते काही चूक झाली थोडी की जाईल त्या संतोबा पवारासारखं जंगलात असं म्हणते. बरोबर कधी होतं म्हणाले 1 महिना झाला सारखं म्हणाले. आता तो काय कर म्हणले असं म्हणलं बेशक जा असं म्हणलं. पुढचा कार्यक्रम मी बघून घेईन जा असं म्हणलं. ती मारा गेले निघून आलं ही घरला. स्वयंपाक झाले का? नाही. कस काय? तसंच जाईन तिकडे त्या महाराजाकडे जंगलात जा. मला आवडत की गेल्यावर काही वेळात नाही. लेकराचे लग्न करून येईल तरी जाय पाहिजे दोतर ताब्या घ्या. त्यानं मला उगोच्यावर बोललं गेल्याशी जाऊन त्याचं इम्प्रेशन तर होतं. नाही पण गेल्यावर लय अवघड होईल तुला. काही होत नाही ना. महिन्यापासून बघाले म्हणजे जातो जातो ना. त्यानं मला घेतलं देतो होतं जाऊच का माग बघायचं नाही आणि बोलायचं बी नाही. गेलं की जड पावला गेलं महाराज जंगलात. महाराज म्हणले आलो का? आपल्या कर्मानं आला मला महाराज. सुखानं आणले मी. मग आता काय करायचं? आता इथंच राहायचे तुमच्या बशी. बरं वैराग्य मिळवायचे मला. दोतर कशाला आणायचे? नेसायला. दोतर नेसायचे नाही मला इथं. मग झाडा त्या साली
ते नेसावं त्याला जंगलात. तांब्या कशाला आणायचे पाणी प्यायला जमत नाही, तांब्या तेवढा कुतून टाकते महाराज पुढून. पाणी कशात प्यावं, कडू भोपळा आणायचं, मग बी काढायचं, त्याच्यात पाणी आणायचं आणि प्यायचं. मला लई चालू म्हणायचे. बरं नव्हतं का घरी आळणी वाजी खायला की पोळलं, मग ते साडी नेशिवल्या. महाराजांना 3 वाजता उठील बघा रात्री. मग कस काय नाही आता नदीला मग करायला वाटते. कोणा अंधार आहे किंवा कोणा आहे तर आता कसं 7 तर चालू त्याला काय आणि मोरतय की मोरते काय मारायचं होय की लय मला बिघडलं. मला महाराज इकडे येऊ अंधारात नेल्याबरोबर ती स्नान केला त्या पाण्यामध्ये, मग ते भुयारामध्ये बसविलं त्याला आसन टाकून बसित आणि हेमन मंत्र. असं 2 दिवस झाले. सकाळी उठला महाराज भूक लागल्या, हो भूक लागल्या. आण लिंबाचा पाला, लिंबाचा पाला आणला. कुठ चला उठलं काय ते रस काढलं आणि ते मला लिंबाचा पाला म्हणजे हो कडू लागतंय की, मग कडूच लागतंय की. लिंबाचा पाला काय गोड लागतंय का? आणि मग आम्ही किती दिवस प्यावं लागतं, गोड लागेल परत पिवा लागते मला. कड लागली की मला माझी. सकाळी 1 गिलास, दुपारी 1 गिलास, संध्याकाळी 1 गिलास वाळून गेलं. मान गुडघ्यात गेलं. असं करून बसलो. दुसऱ्या दिवशी महाराज म्हणे गुडघ्यात मान घातलाय आपोआप गेल्या म्हणा झालाय नाही आपला आपण गेल्या म्हणा खाली. मग काय विचार करायचं मनामध्ये तुम्हाला कळना का? तुम्हाला कळा गेले का काय विचार करला? घरला जावत आले पण तुला? हा बघा घरला जावत आले बोलला. जातोस का निघालो म्हणजे पटकून उठलं की हो कधी येतोस? आता नाही येणे जाणे. नेट घरला आले की हो आल्याबरोबर घ्याळत बसले. बायकोन बघितली आज 4 दिवसातच घडला. बायकोला बघितल्या स्वयंपाक झाला नाही बोलली होती ना. त्यानं मला होई तेव्हा खातो म्हणून इतक्या लांबणीवर गेलं नव्हे वैराग्य सोपारी मज बोलताना वाटे खरे. वैराग्य सोपा नाही माय बाप, त्यातला सोपा नाही आणि वैराग्याशिवाय तर परमार्थ नाही. नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. शाब्दिक ज्ञानाला बाजूला सरायचं. शाब्दिकाते का म्हणायचे आत्मज्ञान घ्यायचं. गुरुतेचं ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान. आपल्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्या. त्याची साधना कशी करावी ते विचारून घ्या गुरुकडून. आणि एकांतामध्ये बसून भजन करा आणि ते जे मंत्राचा उच्चार करा आणि कमीत कमी 4 देहाच्या पलीकडे जा. देहाचे ज्ञानदेव पंचकरणामध्ये 15 सांगितलेले आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, ज्ञानदेह, पद्मदेह, हिरण्यगर्भ देह, विराट देह, अव्याकर देह, मूल प्रकृती देह, लिंग देह अलग अलग त्यामध्ये 4-5 राहिले आणखी. असे देहाचे प्रकार 15 आहेत. तर कमीत कमी 4थ्या देहाच्या पलीकडे जावं लागतं. महाकारण देहाची अवस्था आहे तुर्या आणि पलीकडं ज्ञानदेह आहे त्या ज्ञानदेहाची अवस्था आहे उन्मनी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी तेने वैकुंठी होणे घर केली. उन्मनी आता तुकाराम महाराज प्रमाण आहे. तुका म्हणे दीप घेऊन उन्मनीची शोभा विठे वैदेशी लावण्याचा गावा. रामकृष्णाने उन्मनी शाळेली तया असे लागले सकळ सिद्धी. उन्मनी म्हणजे मनाचा मनपणा नष्ट होऊन एक दिव्य ज्योत तयार होते मायबाप. चम चम चमकणारे दोन्ही भुवयाच्या मध्ये एकांतामध्ये. त्याला म्हणतात ज्योत. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभे मोठे विटेवरी. नजर मिळावी आत्मज्योती तेलना भक्ती भोजनाई जाती नाही जगत आवरणाय सोते. झिलमिल झिलमिल निषेधीने चमके जैसा निर्मळ मोती. आपल्या हृदयातली जी आत्मज्योत आहे ते आपल्याला समक्ष दिसते. पुढं दिसते पुढं तम 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 ते लखलकाट झाला लखलकाट झाला.
तो पाहिला गुरुपुत्राने एकांतामध्ये आपल्याला ही अवस्था प्राप्त करून घेता येते. मग काकड्यामध्ये एक अभंग बघा. सहस्र दीपे दीपकाशी प्रकाशली प्रभा उजळल्या दपदेजा गगन आलेसे शोभा काकडारती माझ्या कृष्ण सभागिया आरती करिता तेज प्रकाशले नयनी डोळ्यामध्ये ते चमकतय त्याला वनमनी अवस्था म्हणतात. आणि या वनमनी अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या ब्रह्मी म्हणजे आपले आत्मस्वरूपाचं जे काही रूप आहे आपल्या डोळ्यापुढे चमकतय त्याला ब्रह्मी म्हणतात. मग ते ब्रह्मी पदाचा अनुभव घेतला की ब्रह्मानंद प्राप्त होतो. सुकेशव ब्रह्मानंदा गाओ राम नाम सदा नोहे मग वादा काळ दोतयमाचे. मग ते ब्रह्मानंद आहे आतही आनंद आहे बाहेरही आनंद आहे. आनंदो रे आजे आनंदो रे सवाय अभ्यंतरी आवाजा परमानंदो रे आनंदो रे आजे आनंदो रे. आत्मानंद आणि परमानंद लोक आनंद. कुठेही जा एकांतामध्ये बसला की आत्मानंद बाहेर गेला की लोक आनंद. म्हणजे आनंदाला काही कमीच नाही हो. आनंदाची डोही आनंद तरंग. कोणता ते ब्रह्मानंद ब्रह्मी. मग याचा आनंद प्राप्त करून घेतो केव्हा भक्ती पाहिजे ज्ञान पाहिजे वैराग्य पाहिजे. मग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविले या ठाया. देहाचं निरसन होऊन जावं लागतं माझ्या तेव्हा त्या ठायाला म्हणजे त्या ठिकाणाला त्या अवस्थेला प्राप्त होतो साधक. आणि मग ती दशा प्राप्त झाल्यानंतर साध्य प्राप्त होतं. आणि साध्य प्राप्त झालं की साधुत्व प्राप्त होतं. साध्य के साधन साधक आणि साध्य. साधन म्हणजे नामचिंतन साधक म्हणजे मनुष्य साध्य म्हणजे परमात्म तत्व ब्रह्मतत्व आहे. मग साधकाने साधन करून साध्यापर्यंत पोहोचून मग त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. तेव्हा देहाचं निरसन व्हावं लागतं. मी देह आहे ही आठव संपली पाहिजे. विठोला आठवा नाठ वगैरे आठव गेले भाव दारा स्वयमेव पांडुरंगी. मी आहे मी देह आहे हे आठव संपले. आसो ऐसा कोठे आठवायची नाही. देहे विदेहे भूगदशा परमात्मा तथाशी एक रूप झाला. देव पावायचे गेलो तेथे देवाच्या होण्या फेरू याला माहित ब्रह्मी पदापर्यंत पोहोचलेला साधक.
तर आनंद प्राप्त होतो. म्हणून देहाच्या निराशे पाविया ठाया माझी आयशी काय जवळ हे उदकाग्नी धान्य धाला घडे पाक एका विन एक कामाने. स्वयंपाक करण्यासाठी 3 वस्तू लागतात. पाणी लागतंय, अग्नी लागतं, धान्य लागतं. म्हणजे तांदूळ लागतो, पाणी लागतं, अग्नी लागतो. त्याच्यात एक वाला काढावा स्वयंपाक होतो का? होत नाही. एका विन एक काम नाही. अहो बिडी पाहिजे, हा पुन्हा कड्याचे बी पाहिजे, वडणारा पाहिजे. त्याच्यातली एक बाजूला काढावं, धरून निघत नाही. म्हणून स्वयंपाकासाठी 3 वस्तू लागतात. तसं देवाच्या प्राप्तीसाठी 3 वस्तू भक्ती, ज्ञानाने वैराग्य. त्याच्यातलं एक कमी करा. एका विन एक कामाने देहाच्या निर्धने पाहिजे हाताया माझ्या आयसे काय जवान आहे तुकोबारांचा. एखादी व्यक्ती जर बोलू लागला मला अनुभव आहे, मला अनुभव आहे, तुकोबारा म्हणे बोलू नको मला कळतंय. तू काय म्हणे मला कळते साचानी बडबडते वाणे आत्मा सोपते. तुझे बडबड आहे का खरं आहे आम्हाला कळतंय. चाचणी करते आम्हाला. गप्पस तो तुकोबारा म्हणतात. बडबड लई बडबड करणारा माणसाकडे काही नसते हो. आनंद वाचाळ बरोबर की बरोबर कैसा रे भाव्या रे. आणि मग ते चाचणी जर बिघडली समजा तर मग स्वयंपाकणी होत नाही. नुकती करायची चाचणी असते की साखरची, ती जर बिघडली नुकती नीट होत नाही. चाचणी बिघडली शिरा बी नीट होत नाही. आमच्या ते चुलत भावाचं लग्न होतं. शिरा भात जेवण तो लग्नात पहिलं आदन चांगलं काढलं शिऱ्याचं माऊलीचं चांगलं काढलं बरं का. दुसऱ्या आदन शिऱ्याचं काय केलं, साखरेचे टोपले बाजूला ठेवून पाणी टाकून शिरा तयार केलं. 10 शिरा तयार. मी गेलो तिथं साखरेचे टोपले तिथं आम्ही साखर राहिली की शिरा तयार झाला. ही सर्व मला भारत. मी म्हणून आता कसं करतोस, आता मध्ये टाकतो मला साखर. मी लोक पाक होते आता त्याचा. आणि मग ते पाणी पित नाही, पिठलं होते बरं का म्हणलं. आता शिरा नाही, आता शिराळी होती म्हणलं ती. आता हे पातळ होतंय, अरे पाक होतंय साखरेचा, पाणी पेट त्या रव्यानं. आता नीट होत नाही, बिघडलं हे. चाचणी बिघडली. तुम्हाला काय कळतंय म्हणलं त्याच्यानं, तुम्हाला काय कळतं मला आता एवढी येडी आहे का मुलं. आम्ही टाकायला आलं साखर, बरं 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 टाकलं साखर, झालं पिठलं. शिजलं पिठलं उकळ्या झालं. आता काय करू, चुलवणात टाकायला झालं, करपूल आलं, पिठलं झालं. मी बिघडलं, याची चाचणी बिघडलं, याला बाजूला टाकून दे बरं. हा याला बाजूला टाकून बिघडलं, त्याची चाचणी बिघडली. त्याने म्हणा तसं नाही मला त्या स्वयंपाकानं. मग ते चांगलं जे आहे का मोकळं त्याच्यावर लेपाटा द्यायचा नाही. चांगल्या शिऱ्यावर ह्याचा लेपाटा द्यायचा मला ओढून. आणि मग ते खाल्लं जे मोकळा शिरा आहे ना ते ह्याला धरून ते मोकळं करते मला. तू ओढून घेते मला ते सारखं होऊन जाते. मी मुलं बिघडलेला आहे, हे दुसऱ्याला बिघडले बघ चांगल्याला नाही मला तुम्हाला काय माहिती आहे बघू माझ्या शान आहे. लेपाटा दिला हो त्याच्या शिऱ्यावर. इकडे लग्न लागलं, पंक्ती बसल्या, कळालं का आणि मग ते करायला ती वड्या शिऱ्याच्या शिऱ्याच्या वड्या करायला आणलं उलतं ना. मध्ये जायत नाही गेलं होतं ना, मोडलं किंवा खटकून एवढं नाही भरून बसलं. ते आवळून बसलं त्या खाल्ल्या ते उलतने मोडले. आता कसं वड्या करा त्याच्या कुराड आणली. कुराड आणली आणि त्याच्या कट शिराचा तोडला आणि टोपले भरून दिल्या वाढायला. 35 जण म्हणून बघून कोणत्या पदार्थासाठी कोणता असं काही पदार्थ बिघडल्याला हो ते चांगलं धरलेलं टाकलं. प्रत्येक जण बघायचे काय ना मग असं हे कोणता पदार्थ घ्या कुंडलीक म्हणजे सगळं. आधी त्याला हात घातले का काय पदार्थ आहे खाल्ल्याबरोबर असं दाब घेतलं डिंक आज करायला गेले तो कोणता पदार्थ आहे हो. मी पण तिला खुलं होतं हे चिकन गुन्हे म्हणजे पाणी टाकू टाकू मग मोकळं केलं तोंड. बिघडलं घेऊ चाचणी बिघडली.
तसं माणसं बिघडलेली ना आम्हाला कळतंय म्हणणाऱ्या तुकोबारा म्हणजे आम्हाला चाचणी कळते बरं का. तू का म्हणे मला कळते चाचणी बरोबर देवानी अथवा सत्य देहाच्या निरासे पाहिजे आठाया माझे श्री कया ढोपार ढोपार